सई स्वतः इतक्या सुंदर कुक असल्यामुळे मला असं सहजच सोडणार नाही ना त्या. देवांश, हे असे एवढे मोठे पीसेस चालणार आहेत? हां, परफेक्ट आहेत. सईंना याच साईजचे पीसेस आवडतात. खरं तर त्यांना खिचडीच खूप आवडतं, इतकी की त्या आयुष्यभर खिचडीवर जगू शकतात. आणि म्हणूनच तर मी पण सर्वात आधी खिचडीच बनवायला शिकलो ना. आणि मी कशीही बनवली तरी गोड मानून घेतात त्या. गोड आहेत ना सई. सई आणि त्यांची आवडती खिचडी. देवांश, काय करतोयस? काय करतोय म्हणजे? भाजी चिरायला तुझी मदत करायला हवी आहे. भाज्या चिरताना पण रोमॅन्स कसा करायचा फक्त तुलाच जमू शकतं. काय करू यार, तू आजूबाजूला असलीस ना की रोमॅन्स व्यतिरिक्त दुसरं काही सुचतच नाही मला. हे काय चाललंय इथे? काय करताय म्हणजे? खिचडी करतोय सईंसाठी, त्यांची फेवरेट. अगं तू का आलीयस इकडे? हा, लागलंय ना तुला? आजारपणात सोपं पण जातं ना पचायला. आय मीन तूच म्हणतेस नेहमी, नाही का? तू इथे काय करतेस शमिका? अगं तू सईला भेटायला आलीयस ना, मग तिला एकटंच सोडलंस रूम मध्ये? ते नाही अगं, मला हेल्प करायला आली होती तिकडे. देवांश, माझं हे कापून झालंय, मी सईजवळ थांबते. चालेल, थँक्यू शमिका. हे काय चाललंय देवा? काय खिचडी? नाही, ती तुमची मैत्रीण आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ती आपल्या घरात जास्तच रस घेते असं नाही वाटत आहे का तुला? म्हणजे काय चाललंय तुझं? असं का वाटतंय तुला? असं काही नाहीये. जस्ट एकटी ती तिच्या लाईफ मध्ये. इकडे आल्यावर सगळ्यांना भेटून बरं वाटतं तिला. इतकं सिंपल आहे अगं ते. एवढं सिंपल नाहीये ते. आम्हा बायकांना अशा गोष्टी पटकन लक्षात येतात. हे जे चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये. आई अगं देवा,
तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे म्हणून मी सांगते. सई एक भोळी आहे, तिला नाही समजत. पण तू तरी शहाणा आहेस ना. हे बघ, चुकूनही असं काही घडू देऊ नकोस की ज्यामुळे सईच्या विश्वासाला धक्का लागेल. हे तू ना खूप ओव्हरथिंक करतेस. सिरियसली तू जो काही विचार करतेस ना तसं काही होणार नाही. डोंट वरी. जा आराम कर जा. लागले ना तुला. सई चला उठा, खिचडी रेडी आहे. सई झोपल्यात केस काढ. सई 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 चला उठा, खिचडी खायची. उठा उठा या. हो केस आरामात. काय चालली का? हवं आता झोप कशी लागली कळलंच नाही. पण बरं झालं ना, छान झोप झाली तुमची. आरामाची जास्त गरज आहे तुम्हाला. चला आता मस्तपैकी खिचडी खा. आणि हा खिचडी खाऊन गेल्यानंतर मेडिसिन्स पण घ्यायचे तर तुम्हाला. चला आ करा. या शामिका मॅडम नाही खाणार का? त्या का खातील? आजारी तुम्ही आहात ना, ती नाही. चला हा करा. गुड गर्ल. नाईस. कशी झाली आहे? छानच झाली असणार आहे. तुझे तापमान ना चव नाहीये तोंडाला, त्याला कळत नाहीये. म्हणूनच तर लिंबाचं लोणचं आणलंय ना मी. चला हे घ्या. प्रेमळ आहे माझा नवरा. आणि माझी बायको पण किती प्रेमळ आहे. पण या प्रेमळ बायकोला आता लवकर लवकर बरं व्हायचंय आणि त्यासाठी ही खिचडी संपवायची आहे. चला. गुड गर्ल. संपवायचे पूर्ण. एवढी नाही, एवढी नाही जाणार. नाही अशी कशी नाही जाणार? ओके. लास्ट है. चला लास्ट है. आणखी आणू थोडी? नाही आहे आणखी. पोट भरलंय माझं. नक्की? हो. चलो नाईस. डन. नाईस. आता पटकन पडायचं आणि जरा वेळ परत झोपायचं. चला. लगेच? हो आराम करायचा आपल्याला. लगेच. चला पडा. चला सई चला. एक सेकंड. डोळे बंद करा. चला.
किती अनफेअर आहे हे सई. तुझ्यासारख्या बेसिक मुलीला एवढं प्रेम, एवढी काळजी मिळते, देवांश मिळतो, आणि मला फक्त एकटेपणा, दुसरं काहीच नाही. झोपल्यात ना? हो. काय झालं? ऑल ओके? या ऑल ओके. आय मीन मला जरा वाईट वाटतंय. आय नो आज आपली वीकली मीटिंग होती आणि मी ऑफिसला येऊच शकलो नाही. सईन अशा नेहमी आजारी नाही पडत, पण काय करू, सईनचा सकाळी सकाळी असा पडलेला चेहरा बघितल्यानंतर त्यांची तब्येत कळाली तर मग राहवलंच नाही माझ्याकडनं. आणि अशा अवस्थेत त्यांना एकटं कसं सोडू ना, कळलंच नाही. आणि यु नो व्हॉट, मी एनिवे जर ऑफिसला आलो पण असतो ना तरी कामावर फोकस नसतो करू शकलो मी. म्हणून मग मी इट्स ओके. यू नो देवांश, सई इज व्हेरी लकी टू हॅव यू बाय हर साइड. तुझ्यासारखा पार्टनर मिळायला खरंच नशीब लागतं. यू नो, मी 6 वर्षाची होते जेव्हा माझे आई बाबा वेगळे झाले. त्यानंतर माई होती, पण तिला तिची कामं होती. मी आजारी पडल्यावर ती मला औषधं द्यायची, खाऊ पिऊ घालायची. पण हे असं डोक्यावर हात ठेवणारं, कुशीत घेऊन झोपणारं कधीच कोणीच नव्हतं. हे सगळं मी कधी अनुभवलंच नाही रे. यु नो, लहानपणी तापात मी घाबरून उठायचे, पण माझ्या आजूबाजूला कोणीच नसायचं. मीच असायचे एकटी. आज सईला बघितलं आणि खरंच असं वाटलं की सगळ्यांनाच हे सुख मिळतं, मला का नाही? शमिका, देवांश, काय झालं शमिका? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नक्की ना? चेहरा लाल झालाय. आई, नो, ऑल ओके. सईला पण झोप लागलेली दिसते. तिला जरा आराम करू दे. राईट. देवांश, मी पण निघते, मला ऑफिसला जायचं.
मला सुट्टी घेता येत नाही ना? कधी कधी आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी सुट्टी घ्यावी एखादी. त्यांना आपली गरज असते ना. आणि हे सगळं नोकरी, पैसा, हे सगळं त्यांच्यासाठीच करतो आपण. देवांश, येते मी. सईची काळजी घे. आम्ही दोघेही घेऊ तिची काळजी. शो. हां प्लीज नीट जा. येते मी. येते काकू. आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू फॉर कमिंग. बाय. शमिका, थांब. तुझी पर्स इथेच राहिली. नाहीतर तेवढ्यासाठी परत यावं लागेल तुला. परत तर येणारच आहे मी, कारण पर्सपेक्षा पण खूप महत्त्वाचं असं काहीतरी मागे ठेवून जाते. बाय. 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 आय नो आता तू काय विचारणार आहेस. आय नो. सी आई, शमिका तिच्या लहानपणीची एक वाईट मेमरी शेअर करत होती माझ्याबरोबर. तेव्हाच ते बोलता बोलता भरून आलं तिला, म्हणून फक्त हातावर हात ठेवला मी. तू प्लीज काही यातनं वेगळा विचार करू नकोस. हा प्लीज. पण मी काहीच बोलले नाहीये देवा. हो नाही, आय नो यू. कसं आहे ना देवा, मुलं एकदा मोठी झाली की आईने एका मर्यादेपलीकडे त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नसते. आणि जगाचा अनुभव तुला माझ्यापेक्षा जास्त आहे. चांगलं वाईट तुला कळतं. तरी सुद्धा एक सांगते, दुःख सगळ्यांनाच असतं. म्हणून आपण सगळ्यांना खांदा देऊ शकत नाही. कुठच्या नात्याला किती महत्त्व द्यायचं ह्याचा विचार करत जा, म्हणजे नंतर गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत. सईला झोप लागली ना, आराम करू दे तिला. मी आलेच. आजचा दिवस किती स्पेशल आहे देवांश. तू स्वतःहून माझा हात हातात घेतलास. तू पण असाच माझा विचार करत बसला असशील का? काय करत असशील तू आता? ऑफकोर्स, मला तरी असे मूर्ख प्रश्न कसे पडतात.
ती सई तुझ्या डोक्यावर बसली असताना तुला आपल्याबद्दल विचार करायला वेळच कसा होणार? मला कळत नाही एवढं काय आहे त्या बेसिक हाऊसवाईफमध्ये. तू मला सोडून तिला का मिळालंयस? हां, आपण आधी भेटलो नव्हतो ना म्हणून. पण आता तुझ्या आयुष्यात मी आली आहे देवा. तुझं प्रेम आता फक्त आणि फक्त मलाच मिळालं पाहिजे. पण त्यासाठी काहीतरी करावं लागेल. काहीतरी ॲक्शन घेतल्याशिवाय माझ्या मनासारखं काहीच होणार नाही. पण काय करू? श्री, तुम्हाला काही हवंय का? नाही, मला काही नको आहे. तुम्ही व्यवस्थित झोपा, नाही ते मान दुखेल. ठीक आहे. मला झोप लागलीच कशी आहे कळत नाहीये मला. तुम्ही पण दमलात ना म्हणून झोप लागली. ओके, ताप बरं आता? ताप गेला. तुम्ही एवढी काळजी घेतली ना की घाबरून पळून गेला तो. मी तर आता तुमची इतकी काळजी घेणार आहे की तुमचा ताप परत कधी आला पण नाही पाहिजे. माझ्या बायकोला आजारी करतो म्हणजे काय? तोपर्यंत तुम्ही आता ठणठणीत होत नाही तोपर्यंत इथून हलणार सुद्धा नाहीये मी. किती गोड नवरा आहे माझा. तुमची विचारपूस करायला फोन केला असेल. हा शमिका, सई ओके आहे ना आता? हा आता बऱ्या आहेत त्या. आय मीन टेम्परेचर एकदम कमी नाही झालंय पण होतंय. हो ओके. देवांश, ॲक्च्युली आय हेट डुईंग दिस, पण गरजेचं नसतं ना तर मी तुला कॉल केलाच नसता. का, काय झालं? अरे ते कनोजी आहेत ना, त्यांच्याबरोबर आपली परवा मीटिंग ठरली होती. ॲक्च्युली त्यांचा कॉल आला, त्यांना परवा वेळ नाही आहे, त्यांना ती मीटिंग आजच करायची आहे.